नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. सर्व सर्व कोकणवासियांचे इथे मनापासून स्वागत. नवीन वर्षाच्या सर्व कोकणवासीय, सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर आपणास सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक तुम्हाला संस्था आयोजित. धन्यवाद सर. श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गरासलो रे गरजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे गरासलो ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. आणि अशातीलच एक उपक्रम म्हणजे कोकणामध्ये आपले हिरे रत्न लपलेले आहेत, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं जास्तीत जास्त कोकणवासियापर्यंत त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन पोहोचावं म्हणून या उदात्त हेतूने लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचं इथे आयोजन केलं जातं. आणि खरंच सांगायला आनंद होतो की आज 334वा भाग आहे. आणि या भागाला आम्हाला लाभलेले सन्माननीय माझे सर आहेत. त्याचबरोबर खरोखरच आज त्यांचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चारही बाजू त्यांच्याकडे कला म्हणजे कादंबरीकार आहेत, त्याचबरोबर कवी आहेत, त्याचबरोबर संपादक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत, प्राचार्य म्हणून सुद्धा कार्यरत होते. एवढं सर्व म्हणजे अजून ते कला या विषयावर सुद्धा कार्यरत आहेत. त्यांचं नाव आहे सन्माननीय प्रवीण बांदेकर सर. सर परत एकदा आपलं सहर्ष स्वागत. म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या कोकणात आहे. पण जास्तीत जास्त त्यांचं मार्गदर्शन सर्व कोकणवासियांना व्हावं या उद्देशाने आपण सुरू केलेलं आहे. तर सर आपण आज सुरू करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हा असतोच. प्रत्येकाचा जीवन प्रवास हा पायरी पुढे गेलेला असतो. कधी चढ उतार म्हणजे बरेच संकट झेलत जीवन प्रवास असतो. तर सर आपल्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. निश्चितच सांगतो. पण त्याच्या आधी मी तुमचं आणि तुमच्या संस्थेचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छाही देतो. कारण खरोखरच तुम्ही कोकणामध्ये हा जो काही उपक्रम किंवा ही चळवळ राबवत आहात त्याच्यात पूर्वी कधी नव्हती एवढी नितांत अशी आवश्यकता आहे. विशेषतः आपलं गाव वाचवण्यासाठी, आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी नाटकाच्या माध्यमातून तुम्ही पुढे आलेले आहात. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण नंतर बोलणारच आहोत त्याच्याविषयी. पण तिथून आपण सुरुवात करूया. आता तुमच्या प्रश्नाकडे मी वळतो. माझं साहित्यिक होणं किंवा आज जे काही नाव आहे ते काय असं एका रात्रीत किंवा अचानक झालेलं नाही. तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे साहित्यिक होणं वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं मी. पण कुठेतरी लहानपणी त्याची ठिणगी पडली असेल. म्हणजे विशेषतः मला असं वाटतं की शाळेत असताना म्हणजे अगदी 4थी-5वीत वगैरे असताना माझे वडील होते जे सरकारी नोकरीमध्ये होते, कृषी अधिकारी होते. नंतर ते सुरुवातीला ग्रामसेवक होते. तर ते आम्हाला सगळ्या भावंडांना वगैरे गोष्टीची पुस्तकं आणून द्यायची. आणि विशेषतः शाळेमध्ये जर चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला आणखी मोठी पुस्तकं देईन असं एक आमिष दाखवलेलं असायचं. आणि त्याच्यामुळे कसं झालं की खाऊपेक्षा सुद्धा आम्हाला गोष्टीची जी काही छोटी छोटी त्यावेळची जी पुस्तकं होती, मग ती साने गुरुजींची पुस्तकं असतील किंवा अगदी जादूची दिवा वगैरे अशासारखी पुस्तकं मिळायची ना, तर ती सुद्धा. आणि त्याच्यातून एक वाचनाची आवड निर्माण झालेली होती. आणि तो काळ असा होता की त्यावेळी बाकीची काही आमिष नव्हती. आत्ताच्यासारखे काही टीव्ही नव्हते, मोबाईल फोन नव्हते किंवा आम्ही तर खेड्यात राहत होतो त्याच्यामुळे तिथे काही सिनेमा नाटक वगैरे नसायचेच. फार तर दशावतारी नाटकं असायची आणि ती काही वर्षातून 2 बघायला मिळायची तेवढीच. त्याच्या पलीकडे नाटक ही गोष्ट सुद्धा आम्हाला काही माहिती नव्हती. आणि त्याच्यामुळे वाचणं आणि जग समजून घेणं हा एकच पर्याय होता. आणि शाळेच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने ही वाचनाची खूप ओढ निर्माण झालेली होती. आमच्या शाळेमध्ये सुद्धा म्हणजे मी मालवण जवळचं जे मसुरा गाव आहे ना, तिथे शाळेमध्ये होतो 12वी पर्यंत. म्हणजे माझे वडील त्यावेळी तिथे नोकरीला होते आणि त्याच्यामुळे त्या गावात होतो. माझं शिक्षण हे सगळं शालेय शिक्षण तिथे झालं. तर ती शाळा सुद्धा अशी होती की तिने आम्हा सगळ्या मुलांना वाचनासाठी, लिहिण्यासाठी प्रोत्साहन केलेलं होतं. शाळेची हस्तलिखित निघायची, त्याच्यामध्ये मी सुरुवातीच्या काळामध्ये लिहिलं होतं. आणि आमच्या ज्या बाई होत्या मराठी शिकवणाऱ्या त्याच्यामध्ये मी आवर्जून दोघांचा उल्लेख करेन. एक कांबळीबाई म्हणून आम्हाला होत्या आणि दुसऱ्या भोसलेबाई. तर या दोघींनी मला खूप म्हणजे खूपच माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम केलं आणि त्यांनी मला माझ्यामधले जे गुण ओळखून मला लिहायला लावलं.
आणि त्यातले काही तेव्हा मालवणमधून जनयुग नावाचं एक साप्ताहिक निघायचं, आजही निघतंय ते. त्यांच्या दिवाळी अंकात वगैरे प्रसिद्ध करायला दिलेलं होतं. म्हणजे छापील चा स्पर्श तेव्हा 7वी-8वीत माझ्या लेखनाला झालेला होता असं मी सांगेन. आणि तिथून मग पुढेही हळू वाढ होत गेली आणि कॉलेजच्या दिवसामध्ये मग पुढे त्याचा विस्तार झालेला दिसतो. म्हणजे लेखनाची, वाचनाची सुरुवात ही माझ्या शाळकरी दिवसापासून झाली होती, असं मी सांगू शकतो. हं. नक्कीच. छान. खरोखरच बोला सर, बोला. हां, नाही म्हणजे त्याच्यानंतर मग पुढे जर तुम्हाला माझ्या याच्याविषयी सांगायचं झालं तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा एक प्रकारे चांगलं वातावरण मला मिळालं. म्हणजे तिथे आम्हाला गुरुनाथ धुरी नावाचे एक प्राध्यापक मिळाले, की जे मराठीतले कवी होते, नामांकित अशा प्रकारचे. आणि त्यांनी आम्हाला आवर्जून आमच्यामधले गुण हेरून वगैरे आम्हाला लिहायला लावलं. आणि त्यांच्यामुळेच आम्ही नंतर चांगली कविता कुठची किंवा कशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचे जे कवी आहेत, वेगवेगळ्या प्रवृत्तींचे, त्यांचं वाचन कसं केलं पाहिजे. मराठीमध्ये आज कोणती चांगली नियतकालिका, मासिकं आहेत, ज्याच्यामधून अशा प्रकारच्या कविता किंवा अन्य साहित्य प्रकाशित होतंय. हे त्यांनीच आम्हाला पहिल्यांदा त्याची जाणीव करून दिली आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने चांगलं आणि वाईट ह्याच्यामधला फरक कळायला लागला. पुढे असं झालं, की त्याच दरम्यान तिथे शशिकांत यर्नाळकर नावाचे नाटकाचा वेड असलेले प्राध्यापक होते, की त्यांच्यामुळे सुद्धा आम्ही कथा आणि त्यांच्याही कथा सत्यकथेमध्ये वगैरे त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या होत्या. एक मराठीतलं मोठं मासिक होतं ते. आणि त्याच्यामुळे काय झालं, की कथेविषयी किंवा गद्यलेखनाविषयीची एक जाणीव त्या सरांमुळे झालेली होती. म्हणजे हे वेंगुर्ल्यामध्ये त्यावेळी मी कर्डेकर कॉलेजमध्ये ही 3 वर्ष होतो आणि त्या काळात भेटलेले हे प्राध्यापक, की ज्यांच्यामुळे कॉलेजच्या दिवसामध्ये माझ्यावर संस्कार घडले लेखनाचे. पण अर्थातच तेव्हा प्रामुख्याने कविता लिहिणं हे जास्त असायचं. म्हणजे कुठच्याही लेखकाच्या बाबतीत आपण बघितलं, तर बऱ्याच वेळा असं असतं, की आपल्या लेखनाची सुरुवात ही कवितेमधून होते आणि नंतर जसं आपल्याला जगाचे अनुभव यायला लागतात, तसं आपण गद्यलेखनाकडे पण वळतो. माझ्या बाबतीमध्ये पण तसंच झालं. मी गोव्यात गेल्यानंतर मला डॉक्टर भालचंद्र नेमाडे, की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारासारखा पुरस्कार मिळालेला आहे आणि मराठीतले मोठे कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर ते प्रत्यक्ष तिथे शिक्षक म्हणून लाभले आणि त्यांच्या सहवासामध्ये सुद्धा या साहित्याविषयी माझी जी काही जाणीव होती, ती मला वाटतं की अधिक प्रखर होत गेली किंवा नेमकेपणाने काय वाचलं पाहिजे, समाज कसा समजून घेतला पाहिजे किंवा कशा पद्धतीने भाषेचा वापर आपल्या लेखनामध्ये व्हायला पाहिजे. असे जे काही बारकावे होते, हे मला त्यांच्याकडून शिकता आले. आणि तिथे प्रामुख्याने इंग्रजी साहित्याचं मी अध्ययन करत असल्यामुळे जगभरामधले जे मोठमोठे चांगले लेखक होते, ते सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली मला समजून घेता आले, वाचता आले. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला, की पुढे जेव्हा खऱ्या अर्थाने मी माझं म्हणून जे काही लेखन करायला लागलो, विशेषतः कविता आणि नंतर मग कादंबरीकडे मी वळलो. तर यांचं बीज जे होतं, ते शाळकरी दिवसामध्ये किंवा कॉलेजच्या महाविद्यालयीन दिवसामध्येच अशा प्रकारे माझ्यामध्ये पडलं असावं, असं मी आता इथे सांगू शकतो. आणि त्याचाच मग आता पुढे हळू माझ्या पद्धतीने मी विस्तार करत गेलो. वाचन वाढवणं किंवा अन्य पद्धतीने समाजाकडे बघणं, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होणं किंवा एकूणच जे काही राजकारण चाललेलं आहे देशपातळीवरचं, ते राजकारण असेल, संस्कृतीकारण असेल, धर्मकारण असेल, या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे त्याच्यामधून हळू होत गेलेलं आहे. हं. ठीक आहे. आणखी पुढचं काय? खरंच हं. धन्यवाद सर. प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जातो, वावरतो त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक लाभत असतात आणि त्याचा योग्य आपण फायदा घेऊन जास्त एक साहित्यिक आपण म्हणून कार्यरत आहात. तर सर खरंच कौतुक आहे. सतीश लळित सर म्हणतायत प्राध्यापक बांदेकर सरांचे सहर्ष स्वागत. सतीश लळित सर आपलं सुद्धा या घरातलं मंचावर सहर्ष स्वागत आहे. आमचे ज्येष्ठ खरंच मित्रच आहेत आपलं ते सतीश सरांचं आणि कौतुक आहे. हो. हा? त्यांचंही पर्यावरण विषयक खूप चांगलं काम आहे. विशेषतः कातळ शिल्पांविषयी त्यांनी हो, लिहिलेलं पुस्तक. आम्हाला अभिमान हो, वाटतो हो. त्यांचा सुद्धा. हं. हां, सरांची पुढे. सुद्धा मुलाखत झालेली आहे सतीश सरांची. तर हो. आता आपण आपल्या साहित्यिक बद्दल अधिक जे प्रकार आतमध्ये आहेत, एक आपण कवी आहात स्वतः, त्याचबरोबर कादंबरीकार आहात, संपादक म्हणून आहात. तर या जसं आता आपण सुरुवातीलाच आपण जीवन प्रवासामध्ये आपण व्यक्त झालं, तर खरोखरच या क्षेत्राची आपल्याला ओढ लागली आपल्याला समजतं. पण या क्षेत्राबद्दल ओढ म्हणजे प्रत्येक क्षेत्रात साहित्यिक होणं हे तेवढं सोपं नाहीये, सहज सोपंच नाही. तुम्ही म्हणाला तसं. त्यावेळी सुद्धा एवढ्या सगळ्या सोयी सुविधा नसताना सुद्धा आपण साहित्यिक, कादंबरीकार आहात, संपादक, शिक्षण म्हणजे खूप महत्वाचं. तर या क्षेत्राबद्दल तुम्हाला ओढ कशी निर्माण झाली आणि या क्षेत्रातील आम्हाला अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल.
मी ते मगाशी म्हटलं तसं, की शाळकरी दिवसामध्ये लेखनाची सुरुवात झाली. पण ते सुद्धा लेखक हं. होणं थोडंसं योगायोगाने झालं असं म्हणता येईल. म्हणजे बऱ्याच वेळा मी अनेक मुलाखतींमध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा सांगितलेलं होतं, की कुठेतरी शाळेमध्ये एका गोष्टीच्या तासाला गोष्ट सांगायचा प्रसंग आला आणि मी नेमकं गोष्टीचं पुस्तक वाचून गेलो नव्हतो आणि त्याच्यामुळे मी काहीतरी असं जी पुस्तकं वाचलेली होती, बाबांनी दिलेली अशा प्रकारची गोष्टीची पुस्तकं किंवा तिथे एक लायब्ररी होती, तिथलं तर मी अक्षरशः पडूनच असायचो. तर तिथली अनेक पुस्तकं वाचलेली होती, की त्याच्यातून कुठेतरी मी असंच काहीतरी सुचेल ते सांगायला सुरुवात केली आणि शाळेमध्ये ती गोष्ट सांगितली. म्हणजे माझ्या वेळी ज्यावेळी गोष्ट सांगण्याची वेळ आली होती, तेव्हा मी ती अशा प्रकारची रचलेली गोष्ट सांगितली. आणि मला वाटतं, की ती माझी पहिली निर्मिती होती असेल. काहीतरी आपण स्वतःच्या कल्पनेने घडवलेलं जे काही होतं, ते शाळकरी दिवसामध्ये तेव्हाच्या 6वी किंवा 7वी मध्ये असताना ते पहिलं असं निर्माण झालेलं होतं. पण ते काही असं मुद्दामून जाणीवपूर्वक नाही. आत्ता विचार करताना मला वाटतं, की हे नेमकं कसं घडलं असेल? म्हणजे आपण विचार हं. करतो, पण मी काही प्रतिभा किंवा अशा काही गोष्टीपेक्षा सुद्धा म्हणतो, की प्रत्येक माणूस लिहू शकतो. प्रत्येक माणसामध्ये अशा प्रकारच्या सर्जनशील प्रेरणा असतात. फक्त आपण त्याचा विकास करत नाही किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केलेला नसतो किंवा त्या संदर्भामध्ये आपण काही तसं काम केलेलं नसतं. तर मला असं वाटतं, की ती नेमकी प्रेरणा तशा पद्धतीने मला तिथे मिळाली आणि नंतर मग मी जाणीवपूर्वक त्याच्यावर काम करत गेलो. कॉलेजच्या दिवसामध्ये मला मगाशी म्हटलं तशा प्रकारे साहित्याला प्रोत्साहन देणारे प्राध्यापक मिळालेले होते. त्याच्याच बरोबर मी आणखी सुद्धा सांगेन, की तेव्हा आमचा जो ग्रुप होता म्हणजे लेखकाची घडण होत असताना त्याला मिळणारे शिक्षक, त्याचे प्राध्यापक हे जितके महत्त्वाचे असतात, तशाच पद्धतीने मला आणखी 2 घटक नेहमी महत्त्वाचे वाटतात. ते म्हणजे तुमचा जो काही ग्रुप असतो तेव्हाचा, विशेषतः तुमची बरोबर. वाढ तर तोही महत्त्वाचा असतो. ते कशा पद्धतीचे संस्कार तुमच्यावर करतात. कारण आपण ज्या एकमेकांबरोबर चर्चा करतो, वादविवाद करतो, भांडणं करतो, त्याच्यामधून सुद्धा नकळतपणे खूप गोष्टी आपल्याला शिकता येतात. तर माझ्याबरोबर त्यावेळी आत्ता सकाळमध्ये असलेले पत्रकार मित्र संतोष शेणे ते होते. त्याच्यानंतर हं. माझा एक दिवंगत झालेला मित्र सिद्धार्थ विष्णू तांबे, की ज्याचं नाटकही रंगभूमीवर आलेलं होतं. तर ते हां, हां. माझ्यासोबत होते. रघुवीर परब एक होता. वीरधवल परब नंतरच्या काळात आम्हाला मिळाले. आणि पुढे मग आम्ही हे झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये आणखी काही मंडळी भेटत गेली. तर अशा पद्धतीने ही जी काही सगळी कॉलेजच्या दिवसातली माझी मित्रमंडळी वगैरे होती. मधुकर मातोंडकर हे एक नाव आहे. अनिल जाधव हे सुद्धा नावं आहेत हं. त्याच्यामध्ये. तर ही सगळी कॉलेजची आमची मित्रमंडळी होती. तर त्यांच्याबरोबर ज्या काही चर्चा व्हायच्या, तर त्याचा सुद्धा एक खूप मोठा प्रभाव पडला असं मला वाटतो. म्हणजे विशेषतः त्याच्यामधून कवितेच्या संदर्भामध्ये आम्ही कविता एकमेकांना वाचून दाखवायचो आणि एकमेकांची कविता अक्षरशः त्याचे वाभाडे काढायचो. हा शब्द कशाला पाहिजे, ही ओळ कशाला पाहिजे, मग कविता फाडून टाकायच्या, एकमेकांबरोबर भांडणं करायची, पुन्हा नव्याने नवीन लिहायची. हे सगळं चालू होतं आणि त्याच्यामधून ही वाढ होत गेली. हा एक घटक मला महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्याबरोबर दुसरं म्हणजे ग्रंथालय जे वेंगुर्ल्यातलं होतं. म्हणजे आमच्या कॉलेजचं खर्डेकर कॉलेजचं जे ग्रंथालय होतं हां. तेही फार सुंदर होतं आणि त्याचबरोबर वेंगुर्ला कॉलेजची जी लायब्ररी होती, ते सुद्धा नगर वाचनालय त्यांचं. तर ते सुद्धा अतिशय चांगलं होतं त्या काळात मला मिळालेलं. नंतरच्या काळामध्ये सावंतवाडीचं श्रीराम वाचन मंदिर त्याचा मी सभासद झालो, ती पुस्तक वाचली. पण सुरुवातीला कॉलेजच्या दिवसामध्ये ही 2 जी ग्रंथालय होती, 2 लायब्ररीज होत्या. तर त्यांचा बरीचशी पुस्तकं तिथली मी वाचलेली होती आणि त्याचा खूप फायदा मला झाला असं मी नक्की सांगेन. म्हणजे खर्डेकर कॉलेजचं जे लायब्ररी आहे, बॅरिस्टर खर्डेकरांच्या नावाने ते कॉलेज आहे आणि त्यांचंच नाव त्या लायब्ररीला पण दिलं होतं. त्याच्यामध्ये खर्डेकरांची स्वतःची पण अनेक पुस्तकं होती. म्हणजे बॅरिस्टर खर्डेकरांना हेमिंग्वे सारखा साहित्यिक आवडत होता आणि हेमिंग्वेची सगळी पुस्तकं त्या काळामध्ये आम्ही तिथे बघितली, काही वाचली त्यातली वगैरे. हं, म्हणजे ओल्ड मॅन एंड द सी सारखं, की ज्याला नोबेल प्राइज नंतर मिळालं. तर हं. ते जे काही पुस्तकं होतं, ते मी पहिल्यांदा तिथे त्या कॉलेजमध्ये आम्ही वाचलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने वाचनाचे चांगले संस्कार होत गेले. चांगलं साहित्य कुठचं, नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे कळत गेलं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये तिथे आम्ही राष्ट्रसेवा दल, छात्र भारती यासारख्या पुरोगामी समाजवादी विचारांच्या संघटना ज्या होत्या, तर त्यांच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो. आणि त्याच्यामुळे काय आणि एकूणच तो काळ असा होता, की त्या काळामध्ये मधुदंड होते, नाथपै वगैरे या सगळ्याचाच आपल्या कोकणावर फार मोठा असा एक विचारांचा त्यांचा प्रभाव होता. आणि त्या काळामध्ये अर्थातच आमची जडणघडण होत होती आणि त्याच्यामुळे एक समाजवादी विचार एकूणच आपल्या समाजाकडे कशा पद्धतीने बघायला पाहिजे किंवा आपल्या कोकणामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि मच्छीमार हे जे 2 घटक आहेत, तर त्यांची कशा पद्धतीने आज नव्या अर्थव्यवस्थेमध्ये पिळवणूक होते आहे. याची सगळ्याची एक प्रकारची समज किंवा याचं भान त्या काळामध्ये येत गेलं. म्हणजे नंतर जी मी चाळेगत कादंबरी लिहिली, की ज्या कादंबरीमध्ये प्रामुख्याने इथले हे सगळे या भूमिपुत्रांचे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर राजकारण कशा पद्धतीने बदलत गेलं
आपल्याकडे असलेली समाजवादी विचारधारा, समाजवादाचा बालेकिल्ला म्हणायची आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीला, तर ते हळू संपत जाऊन मग कशा पद्धतीने पुढे काही आक्रमक पक्षांचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कशी मुसंडी मारली आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांची होत गेलेली फरफट किंवा एकूणच आपली वैचारिकता जी आपण म्हणत होतो की कोकण हा चिकित्सक प्रांत आहे आणि आम्ही अशा प्रकारे कोणाला अशी आपली मतं वाया घालवत नाही वगैरे. तर हे सगळं जाऊन आज ज्या याच्यावर आपण आलेलो आहोत, की आपण म्हणतो की मतं अक्षरशः माणसं विकतायत आपली. तर इथपर्यंत एक प्रकारची जी नैतिक घसरण झालेली आहे, तर या सगळ्याकडे म्हणजे याची ती सुरुवात होती अर्थातच तेव्हा. तर या सगळ्याकडे एक बघण्याचा एक नवा दृष्टिकोन, एक तटस्थपणे सगळं निरखण्याचं, संपूर्ण समाज व्यवहार किंवा एकूणच जे काही चाललेलं असतं, ते तटस्थपणे कसं बघावं आणि नंतर मग त्याचा वापर हा लेखनाच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येऊ शकतो. त्याचं एक प्रकारचं बाळकडू त्या कॉलेजच्या दिवसामध्ये मिळालं. म्हणजे हे सगळं अनुभवलं तो जो काळ होता त्याच्यानंतर प्रत्यक्ष कादंबरी मी लिहिली ती नंतर 15-20 वर्षानंतर. म्हणजे हे सगळं 20 वर्ष माझ्या मनामध्ये मुरत होतं अक्षरशः आणि नंतर मग मी ते कादंबरीमध्ये वापरून घेतलं आणि अशा पद्धतीने चाळेगत ही जी पहिली कादंबरी होती, ती त्याच्यामधून निर्माण झालेली दिसते. आणि चाळेगत हा जो शब्द आहे हा मालवणी शब्द आहे, आपल्या मुलखातला आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या पाठीमागे चाळेगत लागली आपण म्हणतो, तर तसंच जणू काही आपल्या कोकणाच्या पाठीमागे चाळेगत लागलेली होती. आणि तुम्ही जे बरोबर. काम करताय पर्यावरणाचं वगैरे, तर ते पर्यावरणाचा ऱ्हास होत होता, डोंगर विकले जात होते. अक्षरशः आपण बघतोय की खाणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प, आणखी काय-काय येतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घाला जर कशावर पडत असेल, तर तो पर्यावरणावर. आणि त्याच्यामुळे सगळ्यात बरोबर. जास्त ज्याला त्याचा त्रास होता, तर तो इथला जो भूमिपुत्र होता. शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य माणसं असतील, तर त्यांना ते भोगावं लागत होतं. तर हे आम्ही बघत होतो आणि मला असं वाटत होतं की हे कोणी लिहिलं नाहीये आपल्यापैकी. म्हणजे कोकणामधले अनेक लेखक मोठे आहेत. कोकणचं फार मोठं योगदान आहे मराठी साहित्याला. अनेक मोठमोठे लेखक आपल्याकडे आहेत. पण त्यांनी जे लिहिलेलं होतं त्यांचा काळ वेगळा होता. त्यांच्या काळामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते किंवा एकूणच त्यांच्या दृष्टीने वाङ्मयाच्या संदर्भात त्यांच्या ज्या काही धारणा होत्या त्याप्रमाणे ते लिहीत होते. पण आता काळ बदललेला होता आणि बदललेल्या काळामध्ये नवे जे लेखक माझ्यासारखे पुढे येत होते, की त्यांनी हे जीवन समजून घेऊन कोकणाचे प्रश्न नव्याने जे दिसतायत कारण तेव्हा असे प्रश्न नव्हते. दारिद्र्याचा मुख्य प्रश्न होता. कोकणातल्या माणसाला रोजगार नव्हते. कोकणातला माणूस मुंबई गेल्याशिवाय त्याला कोणत्याही प्रकारे पोटापाण्याचे प्रश्न सोडवता येत नव्हते. तर प्रामुख्याने याच्याविषयी आधीच्याने लिहिलं होतं किंवा एक प्रकारची रोमॅन्टिक इमेज जी कोकणाची होती, तर त्याच्याविषयी त्यांनी लिहिलं होतं. कोकणी माणसाचा देवभोळेपणा असेल, इथली नियती असेल, निसर्ग असेल. पण आता हे नष्ट होतंय ना, निसर्गच उरला नाही तर तुम्ही लिहिणार काय? लिहिणार कशावर? तर अशा पद्धतीने मग हे नष्ट करण्यामागची जी कारणं होती, प्रवृत्ती होती, त्याचा शोध घेत मी लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामधून मला वाटतं की चाळेगतची निर्मिती झालेली दिसते. आणि चाळेगतमध्ये आपल्याकडचा जो दशावतार आहे, त्याच्यामधला संकासूर आहे. तर त्याचं एक पात्र मध्यवर्ती ठेवून त्याच्या नजरेमधून तो ज्या पद्धतीने हे सगळं जग बघतो, मध्येच तो चेष्टा करतो, मध्येच तो अशा प्रकारे आत्मक्लेश करून घेतो, मध्येच तो ह्या सगळ्याविषयी गंभीरपणे बोलतो. तर मला असं वाटलं की हे फार अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक रूपकात्मक पात्र आहे आणि त्याचा वापर आपण करायला पाहिजे. आणि ते मी त्याच्यामध्ये केले. म्हणजे अशा प्रकारचे काही प्रयोगही त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामधून ती कादंबरी निर्माण झाली, असं मी सांगू शकतो. म्हणजे ही पहिली माझी कादंबरी. हं. नक्कीच सर. हो. मी नेहमी तुमचे लेख बघत असतो. तुमच्या लेखणीची धार ओळखत असतो. त्यावर तुम्हाला मी प्रश्न विचारणारच आहे. तत्पूर्वी आपण आपलं एवढं कार्य आहे, प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या विषयात आपल्या लेखणीद्वारे किंवा सामाजिक संस्थांमध्ये आपण कार्यरत आहात निस्वार्थीपणे. सर्वच समाजासाठी काम करतात असं नाहीये. तर या आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला अनेक आपला सत्कार झालेला आहे. आपल्याला अनेक ठिकाणी सन्मानित केलेला आहे. तर अनेक पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलेला आहे. तर आपल्याला आपल्या स्मरणात कायमचा राहील असा एखादा पुरस्कार, त्याचबरोबर हे पुरस्कार आपणास काय देऊन जातात? काय सांगाल? पुरस्कार ही गोष्ट जरी लेखकासाठी सुखावणारी असली, आनंद देणारी असली, तरी पुरस्कार मिळावेत या उद्देशाने मी तरी लिहिलेलं नव्हतं. म्हणजे अर्थात ते बरोबर. आनुषंगिक गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे समाजासमोर येता, लिखाण तुमचं आवडायला लागतं लोकांना किंवा ते महत्त्वाचं वाटतं, तेव्हा त्याची दखल समाज तुम्हाला काही मान्यता देऊन घेत असतो. तर तशा पद्धतीने हे पुरस्कार मिळत गेले आणि अर्थातच त्याच्यामध्ये सुरुवातीला जे मिळालेले पुरस्कार होते
की ज्यावेळी आपल्याला फारसं कोणी ओळखत नसतात, आपण नवे असतो या सगळ्या प्रांतामध्ये आणि तेव्हा असा एखादा अनपेक्षित पुरस्कार मिळतो, की तो जास्त आनंद देऊन जातो आपल्याला. म्हणजे आता मिळालेले पुरस्कार जरी महत्त्वाचे असले किंवा ते फार मोठे राष्ट्रीय पातळीपर्यंतचे जरी असले, तरी सुद्धा मला असं वाटतं, की सुरुवातीच्या काळामध्ये जे पुरस्कार मिळाले होते, म्हणजे मला आठवतं, की मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे पुरस्कार म्हणण्यापेक्षा एक बक्षीस होतं ते. तर कॉलेजमध्ये असताना अनुष्टुप नावाचं एक मासिक निघत होतं आणि त्यांच्या मार्फत एक कवितेची आणि कथेची अशी स्पर्धा घेतली जायची. तर कॉलेजमध्ये असताना आमच्याच सरांनी सांगितलं, की अशा-अशा ह्याच्यात तुम्ही पाठवा. आम्ही 2-3 मुलांनी तिकडे कविता पाठवलेल्या होत्या, कथाही पाठवलेली होती. आणि सांगायचा भाग म्हणजे ती मी पहिल्या वर्षीची मला वाटतं मी तेव्हा एस-वाय-बी-एमध्ये वगैरे होतो आणि ती जी मी कविता पाठवली, तर त्याचं परीक्षण रमेश तेंडुलकर, कवी मराठीतले सचिन तेंडुलकरचे वडील, तर ते कवी होते. तर ते परीक्षक होते आणि मला वाटतं अनुराधा पाटील या कवयित्री, ह्या दोघांनी त्याचं परीक्षण केलं आणि तेव्हा त्या स्पर्धेमध्ये मला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालेलं होतं. हा माझ्या आयुष्यातलं तेव्हाचा सर्वात आनंदाचा असा क्षण होता. कारण मला माझ्या कुठच्याही वाङ्मयासाठी, साहित्यासाठी मिळालेला तो पहिला पुरस्कार होता. छोटं बक्षीस असेना, पण तो पहिला पुरस्कार होता आणि तो कायम लक्षात राहील असं मला वाटतं. आणि नंतरच्या काळामध्ये मला आठवतंय, की नेमाडे सरांच्या हस्ते, की ज्या सरांनी मला शिकवलं, ज्यांच्यामुळे मी अशा प्रकारे वाङ्मयीन माझ्यावर जे संस्कार झाले किंवा एकूणच सगळी जडणघडण झाली, तर त्याला कारणीभूत असलेले सर, मराठी साहित्यातलं एवढं मोठं नाव, तर त्यांच्या हस्ते मला याच अनुष्टुपचा पुरस्कार मिळालेला होता. म्हणजे ज्या अनुष्टुपमध्ये माझी कविता प्रसिद्ध झाली आणि जो मला पहिला पुरस्कार मिळाला होता ना, त्याच अनुष्टुपच्या नावे असलेला जो पुरस्कार होता, तो मला नेमाडे सरांच्या हस्ते मिळाला, चाळेगत या कादंबरीसाठी. तर तो सुद्धा माझ्या आयुष्यातला एक अशाच पद्धतीचा अविस्मरणीय क्षण होता. आणि या पुरस्कारांपेक्षाही वेगळ्या अर्थाने मी असं म्हणेन, की जेव्हा नेमाडे सरांची खूप गाजलेली, बहुचर्चित ठरलेली अशा प्रकारची हिंदू कादंबरी, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ असं तिचं पूर्ण नाव, म्हणजे हिंदूचा पहिला भाग म्हणूया आपण. तर ती कादंबरी प्रकाशित जी झाली तेव्हा, तर तेव्हा मराठीतले काही लेखक म्हणजे कादंबरीकार, नवे कादंबरीकार, तर त्यांच्या हस्ते प्रकाशित व्हावी असा सरांनी एक प्रस्ताव दिलेला होता प्रकाशकांच्या समोर. आणि तेव्हा ते जे काही कादंबरीकार निवडले गेलेले होते, तरुण कादंबरीकार, तर त्याच्यामध्ये मी एक होतो. म्हणजे हिंदूसारखी कादंबरी, की ज्याच्यामुळे एवढी मराठी साहित्य सगळं साहित्य विश्व ढवळून निघालं नंतर आपण म्हणतो. तर अशा पद्धतीत त्या कादंबरीचं प्रकाशन करण्याचा एक योग या निमित्ताने मला मिळाला. तर मला तो पुरस्कारापेक्षा काही कमी वाटत नाही, की अशा पद्धतीचं एक आपल्या सरांचं पुस्तक आपल्या हातून प्रकाशित होतंय, हे फार मोठं महत्त्वाचं असं मला वाटलं. आणि तोही माझ्या आयुष्यातला एक असा अविस्मरणीय प्रसंग होता. आणि म्हणून मला असं वाटतं, की बाकी पुरस्कार एका बाजूला आणि तो जो काही क्षण अनुभवला आम्ही, तो एका बाजूला होता. आणि त्याच्या संदर्भात मी नंतर एक लेखही लिहिलेला होता. तेव्हाची परिस्थिती किंवा कशा पद्धतीने त्याला विरोध होत होता किंवा नेमाडे सरांनी त्या काळात दिलेल्या मुलाखती आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने हिंदू म्हणजे काहीतरी हिंदूंच्या विरोधातच लिहिलेलं आहे, देवाधर्माच्या विरोधातच लिहिलेलं आहे, असं काही सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना वाटत होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना नंतर पोलीस संरक्षण वगैरे सुद्धा मिळालेलं होतं. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या, तर त्याच्यापेक्षा वेगळं एकूणच आपल्या समाजाची केलेली चिकित्सा या दृष्टिकोनातून खरं तर त्या कादंबरीकडे बघायला हवं होतं. तर ती जी महत्त्वाची अशी कादंबरी ती प्रसिद्ध करता आली, म्हणजे प्रकाशित करता आली आपल्या हस्ते. तर याचं मला खूप हे वाटतंय. निश्चितपणे मला असं वाटतं, की ते एक अविस्मरणीय अशा प्रकारची गोष्ट होती. बाकी पुरस्कार अनेक मिळाले. त्याच्यामध्ये महाराष्ट्र फाउंडेशन सारखा पुरस्कार होता, अमेरिकन संस्था आहे ती, किंवा त्याच्यानंतर मग साहित्य अकादमी सारखा पुरस्कार होता, की हे मोठे पुरस्कार आपण म्हणतो मराठीमधले. ते ते आहेतच. पण त्याच्यापेक्षा सुद्धा आपलं पुस्तकं वाचली जातात, त्याच्यावर चर्चा होते. हे सुद्धा कुठच्याही लेखकाला पुरस्कारापेक्षा काही कमी नसतं. म्हणजे मला आठवतं, की चाळेगतचं निवडक काही भागांचं वाचन आमचे कणकवलीतले एक नाटक प्रेमी मित्र, नाट्यकर्मी वामन पंडित, तर ते त्यावेळी करायचे आणि त्यांनी मालवणमध्ये महोत्सव होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यातल्या एका भागाचं वाचन केलं होतं आणि तिथे तिथला अर्थातच महोत्सवासाठी आलेले प्रेक्षक म्हणजे सर्वसामान्य होते. तर त्याच्यामध्ये काही अशा लोक होते, की त्या मासे विकणाऱ्या बाया ज्या असतात ना, बायका मालवणवरून इकडे सावंतवाडीत येतात आमच्याकडे, त्याही होत्या. आणि मला दुसऱ्या वेळी ज्यावेळी मी त्या आठवड्यामध्ये माझे आणण्याकरता मार्केटमध्ये गेलो, तर त्यांनी मला सांगितलं, की "सर, तुमची कादंबरी आम्ही वाचली, ऐकली." म्हटलं, "तुम्ही कुठे वाचायला आलात?" तर मग त्यांनी सांगितलं, की "असं-असं आम्ही काल ऐकलं, त्यांनी वाचलं होतं त्याच्यामधलं." आणि ते प्रसंग अर्थात मच्छीमारांचे जे संघर्ष होते, ट्रॉलर्सवाल्यांबरोबर होणारे, पारंपरिक मच्छीमारांचे, त्या संदर्भातला तो उतारा होता. तो त्यांनी वाचला होता आणि त्याच्यामुळे त्यांना ते आपलं जगणं होतं ना, त्यांचं जगणं होतं ते रोजचं. आणि त्याच्यामुळे त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी बरं. ते मला सांगायला सुरुवात केली, "असं-असं झालं, असं होतं, तुम्ही खूप छान लिहिली, आम्हाला द्या ती कादंबरी वाचायला." म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपली सामान्य माणसं
कुठेतरी अशी भेटतात, की ज्यांनी आपलं वाचलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं असतं किंवा त्यांना त्याच्याविषयी अगत्य वाटतं. तेव्हा आपल्या लिहिणंचंही सार्थक झालं किंवा त्या अर्थाने लेखकाला मिळालेला तो एक मोठा पुरस्कार असतो, असं मला वाटतं. नक्कीच ठीक आहे. सर. खूप खूप बरं वाटलं. आपले विचार ऐकताना मी मंत्रमुग्ध झालोय. सतीश सर, सतीश लळित सर आपणास एक प्रश्न विचारतायत, तो घेतोय. हां, सर, सतीश सतीश हां. सरांचा एक प्रश्न आहे. लेखक म्हणून तुम्ही वैयक्तिक अनुभव, मिथक कथा, राजकारण, इतिहास किंवा अगदी समकालीन घटनासह विविध स्रोतांकडून प्रेरणा घेतली असेल, तुम्ही आम्हाला तुमच्या साहित्यातील एखादी विशिष्ट कल्पना, थीम किंवा एखाद्या पात्राबद्दल सांगू शकता की जी तुमच्या मनात दीर्घकाळ घुटमळत होती, तयार होत होती आणि अखेरीस ती तुमच्याकडून कादंबरीत किंवा साहित्य कृतीत अवतरली. ही प्रोसेस कशी काय असते, असा प्रश्न सतीश लळित सर विचारतात. सर, समजला प्रश्न? हा प्रश्न लक्षात आला माझ्या. तर काय त्यांनाही माहिती आहे, की आम्ही कोकणातली माणसं, आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार असतात, ते इथल्याच लोकपरंपरांचे असतात. बघा, विशेषतः मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, की लहानपणी काही आमच्याकडे नाटकं नव्हती, सिनेमा नव्हते किंवा आणखी काही करमणुकीची साधनं नव्हती, पण दशावतार होता. दशावतारात जी नाटकं होती किंवा मी त्याच्याही आधी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात राहत होतो. तर तिथे मी लहानपणी ते खेळे व्हायचे तिथे, नमन खेळे. ते आपल्या म्हणजे दशावतारापेक्षा थोडे वेगळे, पण अशाच पद्धतीची काल्पनिक नाटकं बरोबर. सादर करणारी गावातली लोकं किंवा त्या कंपनी हे असायच्या. तर ते बघितलेले होते. आणि या सगळ्याचं कुठेतरी असं माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासून बीज होतं. पण त्याचा काही आपण पुढे लेखक म्हणून वापर करणार आहोत वगैरे हे तेव्हा काही डोक्यात नव्हतं. पण जेव्हा मी कादंबरी लिहायचं ठरवलं, तर तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये खूप मी अस्वस्थ होतो. म्हणजे मी जे लिहीत होतो, ते माझं मलाच आवडत नव्हतं किंवा आपल्याला हे असं नको आहे, अशा पद्धतीचं नाही लिहायचं आहे, की आपल्याला काही अशा प्रकारे सरळ गोष्ट सांगायची नाहीये किंवा बाकीचे कादंबरीकार लिहितात तसं काही आपल्याला सांगायचं नाहीये. आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल का? हे मी बघत होतो. आणि त्याच दरम्यान काय झालं, की आमच्या गावातल्या जत्रेसाठी, बांदा हे माझं गाव, तर तिथल्या जत्रा, वार्षिक जी जत्रा होती त्याला मी गेलेलो होतो आणि तिथे दशावतारी नाटक असतात जत्रेमध्ये. तर ते रात्री बघत होतो आणि त्याच्यामध्ये तो जो काही संकासूर, सुरुवातीला संकासुराचा खेळ असतो. तर तो संकासूर अशाच पद्धतीने नेहमीच्या पद्धतीने ते सगळं ब्रह्मदेवाच्या संदर्भात किंवा एकूण जे काही त्याची बडबड चाललेली असते ते सगळं चालू होतं. लोक हसत होते. तर तेवढ्यात एकाने कुठेतरी त्या संकासुराला बक्षीस दिले ₹10 आणि तो संकासूर लगेच तसाच त्या माईककडे माईक हातात घेतला आणि सांगायला लागला. त्याचे आभार मानले. त्याने नाव विचारून घेतलं. अमुक-तमुक ह्याच्याकडून मला संकासुराच्या रोलसाठी बक्षीस मिळालेलं आहे. मी त्यांचे धन्यवाद देतो वगैरे, वगैरे. तर मी म्हटलं, "अरे हा आत्तापर्यंत नाटकातलं पात्र आहे. लगेच तो बाहेर होतो, प्रेक्षकांबरोबर बोलतोय." म्हणजे ते ब्रेकचं जे तंत्र होतं नाटकाचं तशा पद्धतीने काहीतरी. मला असं वाटतं, की हे आपल्याला कादंबरीत करता येईल का? कादंबरीत पण एक लेखक असतो, पण लेखक काही समोर असा येत नाही. तो आपला सांगत जातो सगळं, पण तो अदृश्य असतो. तर तशा न करता लेखकालाच समोर आणायचं. लेखकाला समोर आणायचं, तो लेखक आपली गोष्ट सांगतोय. त्याचबरोबर तो अशा प्रकारे कादंबरीची पण गोष्ट सांगतोय. कादंबरीतलं पण आहे आणि कादंबरीच्या बाहेरचं पण आहे. अशा पद्धतीने आत-बाहेर करणारा जसा संकासूर आहे, तशा पद्धतीने आपल्याला करता येईल का? तर हे विचार करत असताना मला ती कल्पना सुचली आणि मग अशा पद्धतीने त्या चाळेगत कादंबरीमध्ये मी त्याचा वापर करून घेतलेला दिसेल, की त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तो संकासूर हे जे पात्र आहे, हे इथल्या लोकसंचितातून मला मिळालेलं आहे. किंवा नंतर सुद्धा उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी मी जी लिहिली, त्याच्यामध्ये सुद्धा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारे जे ठाकर समाज आपल्याकडे आहेत, इथे हम्म. कुडाळमध्ये वगैरे आपल्याला माहिती असतील, पेंगोळीमध्ये. तर बरोबर. ते त्यांचंही काही मी हे बघितलेले होते आणि त्याच्यामधून मला असं वाटतं, की हे सुद्धा आपल्या भूमीतली कला आहे आणि ते सुद्धा एक नॅरेशनचा एक चांगला फॉर्म आहे किंवा निवेदनासाठी, तर त्याचाही आपण वापर करून घेऊ शकतो. जशा पद्धतीने संकासूर आहे तशाच प्रकारे आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही कथनाच्यासाठी विशेषतः मला जे काही प्रयोग करता आले, तर त्याच्या पाठीमागची प्रेरणा ही आपल्या या लोकसंचितातून किंवा लोककलांमधून मिळाली असं मी सांगू शकेन. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी पात्र आहेत सगळी, आता मी वास्तववादी लिहिणारा लेखक आहे. कल्पनेपेक्षा सुद्धा जे आहे ते घेऊन त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कसं मांडता येईल, हे मी बघत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, की चाळेगतमधली सगळी पात्र असतील किंवा नंतरच्या कादंबऱ्यांमधले पात्र असतील, तर ही सगळी प्रत्यक्ष इथली माणसं आहेत. म्हणजे अगदी अमुक अमुक म्हणजेच अमुक असं नाही सांगता येणार. प्रवृत्ती असतात त्या. राजकीय पात्र येतात ते बरोबर. ती अमुक एक पात्र म्हणजेच अमुक एक राजकारणातली व्यक्ती असं नाही आपण म्हणू शकत. तर अशा पद्धतीने आता एक प्रवृत्तीच बनलेली आहेत, की पुढारी म्हणजे असा असला पाहिजे, शिक्षक म्हणजे असा असला पाहिजे आणि साधारणपणे अगदी शिक्के मारल्यासारखी माणसं
तशा पद्धतीने वागताना दिसतायत. तर हे जे लेखक बघत असतो, तशा पद्धतीने मीही बघत होतो. माझ्या आजूबाजूला वावरणारेच हे सगळे लोक होते आणि त्या प्रवृत्ती बनून या कादंबरीमध्ये मी वापरले असतात. म्हणजे विशेषतः माझ्यामध्ये एक असा कोकणी माणूस आहे, टिपिकल आपण सगळेच आहोत त्याच्यातले, की जो कोकणी माणूस सतत पिरंगत असतो. त्याला किती चांगले दिवस आले, काही असलं तरी तो कुठेतरी अस्वस्थ असतो. तर तसं माझं आहे. आणि विशेषतः आता काय झालेलं आहे, की इतका सुंदर निसर्ग आपल्या प्रदेशातला, त्याच्याविषयी सगळे जग तारीफ करत असतं. पण आम्ही इथे राहतोय जन्मापासून, पण तरी सुद्धा आम्ही त्याचं कौतुक जरी करत असलो किंवा त्याचा अभिमान जरी असला, तरी आतून आपल्याला जाणवतंय, की अरे हे आपल्या डोळ्यादेखत त्याच्यावर कोणीतरी घाला घालतोय. आपल्या डोळ्यादेखत अशी एखादी वाळवी जसं पोखरून काढते ना सगळं, तर तशा प्रकारे हे पोखरलं जातंय. हे जाणीव आम्हाला होते ना. आणि मग माझ्यातला अस्वस्थ लेखक हे म्हणतो, की नाही मी काही चळवळीतला कार्यकर्ता नाहीये किंवा मी आणखी काही करू शकत नाही. पण मी लिहू शकतो ना. मग लिहायचं जर असेल तर आपण हेच का लिहू नये? मग अशा अशा पद्धतीने आपल्याच भूमीमधले फॉर्म वापरायचे, आपल्याच भूमीमधले रूपबंध वापरायचे, लोककला असतील त्याचा. तर त्याचा आधुनिक संदर्भामध्ये आजचं जगणं मांडण्याकरता प्रयत्न आपण करायचा, त्याचा वापर करून घ्यायचा. असं कुठेतरी डोक्यात असतं नेहमी लिहिताना. आणि कायम अशा पद्धतीने एक अस्वस्थ असलेला असा मी लेखक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा माझी चिडचिड चालू असते. घरातल्या माणसांना त्याचा त्रास होतो किंवा बऱ्याच वेळा माझ्याबरोबरचे जे काही सगळे मित्र वगैरे असतात, की "अरे, तुझं समाधान कसं होत नाही? एवढं सगळं असून सुद्धा किंवा एवढं मिळून सुद्धा." तर तसं नसेल. तर ते जे अस्वस्थ असणं जे असतं ना, ते लेखकाचं अस्वस्थ असणं आणि त्याचं कारण हे सगळं आसपासचं जे आहे त्याच्यामुळे आपल्याला होत असलेला त्रास, बरोबर. हा मला वाटतं की त्याच्या मुळाशी असतो. हं. मला वाटतं नक्कीच सरांचं सर. समाधान झालं असेल. माझ्या परीने मी ते समाधान सांगण्याचा झालं प्रयत्न असेल. केलाय. ओके. नक्कीच अभिमन्यू लोंढे सर सुद्धा म्हणतात छान मुलाखत चालली आहे. अनेक हो. जण म्हणतात सर्वांची नावं घेऊ शकत नाही ते. धन्यवाद. तर हं. खरोखरच सर कोकण आता आपण कोकणाविषयी मी तुमचे लेख नेहमी वाचत असतो सोशल मीडियावर. खरोखरच एक तळमळ आहे. आज कोकणी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे. तर कोकण ही स्वर्ग म्हणजे भूभागावर जो चमत्कार आहे आपल्या कोकण या स्वर्गाच्या स्वरूपात. पण ह्या कोकणामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. सगळं काही बऱ्याच गोष्टी आहेत. पण आज ह्या आपल्या कोकणी माणसाला समजत नाहीये. हे बाहेरचे सगळे परप्रांतीय येऊन त्यांना समजतात. तिथे येऊन सगळं बऱ्याच गोष्टी ते करतात आणि इथे स्थायी होऊन सगळं ते आपल्या इथे जागा हं. प्रस्तावित करतात. सगळ्या गोष्टी करतात. मग आपल्या ह्या कोकण आपण म्हणतो फक्त की एव्हा कोकण आपलाच असा. पण आज हे कोकण कुठेतरी लोप पावत चाललोय. कोकण हे जशी मुंबई मराठी माणसांच्या हातातून निसटलीच आहे. पण हे कोकण सुद्धा आता निष्ठत चाललंय. तर या विषयावर कोकणी माणसाने खरोखर जागृत व्हावं आणि हे कोकण स्वर्ग वाचावं. कोकण आता सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुद्धा घसरत चालले. आपण म्हणालो तसं पर्यटन म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललाय आणि भूभागात सुद्धा जात चाललाय. तर कोकणामध्ये सुद्धा म्हणजे मी दोन तुम्हाला प्रश्न एकदम विचारतो की कोकण हे स्वर्ग आहे, लोक पावत त्याचबरोबर हे कोकणामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे. इथे राहून सगळ्या गोष्टी करू शकतो, पण ते होत नाही. यावर आपलं काय मत आहे? काय सांगाल? बरोबर आहे. म्हणजे आता माझ्या पिढीच्या आधीपर्यंत जर बघितलं तर आपल्याला नोकरीसाठी शिकलेल्या लोकांना तर इथे नोकऱ्या नव्हत्याच उपलब्ध. फारसे काही इथे रोजगार नव्हते, कारखाने नाहीत किंवा अन्य काही प्रकल्प नव्हते. आणि त्याच्यामुळे आपल्याला रोजगारासाठी, नोकरीसाठी मुंबई किंवा पुण्यामध्ये जावं लागत होतं. आत्ताच्या पिढीमध्ये काळ बदललेला आहे. अनेक गोष्टी इथे राहून आपण करू शकतो. आपल्याला मला वाटतं, की थोडीशी राजकीय इच्छाशक्तीची पण गरज आहे, की अनेक अशा प्रकारचे काही प्रकल्प चांगले म्हणजे जे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत ते बऱ्याच वेळा इथे येतायत किंवा आणले जातायत. आणि मग काय होतंय, की मुख्यतः कोकण प्रसिद्ध आहे ज्या निसर्गासाठी, ज्या काजू आंब्यांच्या बागायतीसाठी वगैरे तर किंवा ज्या समुद्रातल्या माशांसाठी वगैरे, तर तेच नष्ट होईल किंवा त्याच्यावर कुठेतरी त्याला हानी पोहोचेल, असं त्या प्रकल्पांमुळे वाटत राहतं कोकणी माणसाला आणि ते खरं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय, की त्याला विरोध सुरू होतो. आणि मग कोकणी माणसाची प्रतिमा काय, की आम्ही काही प्रकल्प आणले तरी कोकण माणसातला विरोध करतात. कोकणातल्या लोकांना विकास नको आहे. पण विकास नको आहे असं नाहीच आहे ना. कोकणातल्या माणसांना विकास हवा आहे. बरोबर. कोकणातल्या माणसांना रोजगार हवाच आहे. आपल्या गावात राहून जर नोकरी मिळत असेल तर कोणाला नको आहे. पण ती कशा प्रकारची पाहिजे, की इथला जो पर्यावरण आहे, इथला जो निसर्ग आहे, त्याला धक्का लागता कामा नये. ते सगळं टिकवून उलट आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करून जर आम्हाला अशा पद्धतीने इथे काही रोजगार मिळत असतील, तर ते हवे आहेत.
इथे आता वेगवेगळ्या प्रकारे अशा पद्धतीने अनेक आपण बघतोय, आयटीशी संबंधित असेल किंवा अन्य काही असेल, असे हो. अनेक उद्योग आहेत, की जे गुजरातमध्ये जात आहेत, अन्य देशामध्ये जात, इथे का नाही येत आहेत? म्हणजे आपल्या राजकीय नेतृत्वाने ठरवलं तर निश्चितपणे अशा प्रकारचे प्रकल्प इथे आणता येऊ शकतात. किंवा ज्याला आपण काय म्हणतो, की कोकणाचा निसर्ग याचा वापर करून घेऊन त्या संदर्भामध्ये म्हणजे पर्यटनासाठी आपला जिल्हा जाहीर झाला. पण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण काय केलं इथे? आता इतकी वर्ष हं. होऊन गेली जिल्हा पर्यटन साठी जाहीर झाल्यानंतर, पण तरीसुद्धा त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न फारसे आपल्याकडून झालेले नाहीयेत. म्हणजे धड आपल्या आतल्या गावांमध्ये जाण्याकरता जोडलेले चांगले रस्ते पण आपल्याकडे नाहीयेत. चांगल्या प्रकारचे हॉटेल्स नाहीयेत किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पर्यटकांना हव्या असतात, तर त्या मिळत नाहीयेत. म्हणजे हे जे काही आहे ना, याच्याकडे जर लक्ष दिलं आपण, तर तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. आता या दृष्टिकोनातून पर्यावरण आपलं टिकवून सुद्धा हे कसं करता येईल, याच्यासाठी काही तरुण बरोबर. प्रयत्न करतायत. आपल्याला माहिती असेल, की प्रसाद गावडेसारखा रानमाणूस त्याचं त्या हो. नावाने त्याने हे केलेलं आहे. तर तो किती तळमळीने या सगळ्याविषयी सांगत असतो, की कशा पद्धतीने कोकणी माणसाला चांगलं हे सगळं टिकवून रोजगार मिळवता येऊ शकतो. हे सगळं आपल्याला राखता येऊ शकतं. पण त्याच्याकडे कोण लक्ष देतंय? उलट त्याला आम्ही अशा प्रकारे हसतोय, की तुझ्या ह्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत, अमकं-तमकं वगैरे. पण तसं नाहीये ना ते. त्याचा जर तुम्ही नीट विचार केलात, बरोबर. जी गोष्ट केरळमधल्या किंवा अन्य लोकांना जमते, ती आपल्याला का नाही जमणार? म्हणजे मध्यंतरी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही ईशान्य भारताच्या सहलीवर गेलेलो होतो आणि तिथे मी बघितलं, की कशा पद्धतीने त्या लोकांनी आपलं पर्यावरण टिकवून, आपला निसर्ग टिकवून पर्यटकांच्यासाठी सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही एका ठिकाणी गेलो, काझीरंगा जो आहे प्रसिद्ध, तर तिथलं एक गाव होतं. तर तिथे एक अशा प्रकारचं पॅकेज ते देतात पर्यटकांच्यासाठी, की ज्याच्यामध्ये लोककलांचा सुद्धा समावेश होता. म्हणजे तिथले त्यांचं पारंपरिक बरोबर. लोकनृत्य किंवा आणखी त्यांच्या पारंपरिक पद्धतीचे पोशाख, अमुक-तमुक हे सगळं आम्हाला तिथे बघायला मिळालं. त्यांनी बनवलेल्या बांबूच्या वस्तू असतील, खाण्यापर्यंत. म्हणजे हे सगळं एका ठिकाणी राहून बघता आलं आणि अर्थातच काय झालं, की त्याच्यामुळे त्यांची संस्कृती सुद्धा आम्हाला अनुभवता आली, ती समजून घेता आली आणि गावातल्या लोकांना पण त्याच्यामुळे रोजगार मिळाला. हे आपल्याकडे होतंय का? आपल्याकडे असं पर्यटकांसाठी दशावतार बघण्याची सोय नाहीये. आपल्याकडच्या अशा प्रकारच्या पर्यटकांना काहीतरी अशा पद्धतीने जे खास कोकणी आहे असं आपण दाखवू शकतो. हे काही नाहीये. धड आपल्याकडे आपलं मालवणी म्हणजे मालवणी हे वैशिष्ट्यपूर्ण अशी मराठीतली एक बोलीभाषा आहे. पण त्या मालवणीचं असं काय संचित आहे तुमच्याकडे? एखादा पर्यटक आला परदेशी किंवा कुठचाही, त्याला पण आमचं हे असं-असं मालवणी आहे म्हणून तुम्ही काय फक्त शिव्या आणि 4 गाणी दाखवणार का? किंवा ती म्हणणारी ती हं. किती लोकं आहेत? आपल्याकडे जुन्या बायका ह्या अशा प्रकारच्या किती गाणी म्हणणाऱ्या होत्या पारंपरिक. हो, आज कुठे उरलंय हो. ते? म्हणजे आम्ही हे टिकवलं नाही ना. मग हे जतन करून ते बरोबर. सादर केलं गेलं पाहिजे, ते दाखवलं गेलं पाहिजे. हे करता येईल ना आणि बरोबर. त्याच्यामधून पैसे मिळवता येऊ शकतात. त्याच्यामधून म्हणजे हे जे काही आपलं आहे ना, ते करून करता येऊ शकेल. त्याला थोडंसं राजकीय इच्छाशक्तीचं पण मला असं वाटतं, की पाठबळ मिळालं पाहिजे किंवा आपण आपल्या लोकांनी सुद्धा एक दबाव आणला पाहिजे या सगळ्या ह्याच्यावर. आपण जर अशा प्रकारे आपली मतं विकायला लागलो किंवा आपण डोकं गहाण टाकून काहीतरी सगळ्या नेत्यांच्या मागून धावायला लागलो, तर हे होणार नाही. आणि मग आपण रडत बसलो, हळत बसलो, त्याच्यातून काही होणार नाहीये. आपण आपल्या जमिनी विकतोय, आपली संस्कृती विकतोय, आपण सगळं विकायला काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर झालं, तर आपण फक्त रडत बसणार, काही होणार नाही आपल्या हातून. तर मला असं वाटतं, की सगळ्यांनीच तुम्ही जशा प्रकारे प्रयत्न करताय तशा किंवा माझ्यासारखा लेखक काहीतरी लिहिण्याच्या माध्यमातून करतोय, तशा पद्धतीने प्रत्येकाने ही जाणीव ठेवून जर प्रयत्न करायचे म्हटले, तर मला वाटतं, की निश्चितपणे आपण आपलं कोकण पण टिकवू शकतो आणि आपलं जे काही वैशिष्ट्य आहे, ती जगासमोर याच्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने निश्चितच नेऊ शकतो, असं मला वाटतंय. म्हणजे अगदीच काही खूपच नकारात्मक विचार करायला पाहिजे असं नाहीये. आपण हे करू शकतो, आजही होऊ शकतं, असं मला वाटतंय. नक्कीच केल्याने होत आहे आणि केलीच हो, पाहिजे. नक्कीच आपल्या कोकणामध्ये खूप काही आहे. बाहेरचे लोकं इथे येऊन ते सर्व आपण इथे सगळं इथे येऊन जागा घेऊन स्वतः इथे मालक बनतात आणि आपण नको. म्हणजे माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत. तर हो, सर या विषयावर मी नेहमी आता आपल्या जमिनी आपल्याकडे म्हणजे वाढ-वडील आणि त्यावेळी पोटाला चिमटा काढून हाल-अपेष्टा सहन करून जमिनी पुढच्या पिढीसाठी कसून खाण्यासाठी ठेवल्या. आज त्या भराभरा जमिनी विकल्या जातात. आमच्या निदर्शनास अशा गोष्टी पुराव्यानिशी येतात, की काही ठिकाणी 25 एकर, 15 एकर, 1000 एकर अशा जमिनी भराभर परप्रांतीय घेतायत. आणि त्यामुळे इथला भूभाग जर त्या परप्रांतीयाच्या ताब्यात गेला आणि आर्थिक नडी जर परप्रांतीयाच्या ताब्यात गेली, तर आपण मुंबईसारखी परिस्थिती म्हणजे आपण आपल्या मायभूमीत, आपल्या लाल मातीत आपण स्वतः परके होऊ. एखादी अजूनही आपल्या कोकणी माणसाला समजत नाही, की एखादी गोष्ट
घडल्यानंतर जी आपण आंदोलन किंवा चळवळ उभारू त्यापेक्षा जे आता आहे ते वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. तर सर आम्ही नेहमी ह्या विषयावर आपल्या जमिनी आपल्याकडे शाबित ठेवायला पाहिजे, आर्थिक नाणी हे आपल्या हातात राहिले पाहिजे, असे आम्ही ज्या आपले कोकणी माणूस म्हणजे कोकणी माणूस जिथे जाईल तिथे झेंडा फडकवतो. तर अनेक क्षेत्रामध्ये आपले कार्यरत आहेत त्या सर्वांना भजन क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात पत्रकार क्षेत्रात सर्वांना आम्ही म्हणून सांगतो की ह्या 2 विषयावर भाष्य करा. तुमची कमीत कमी 10 माणसांनी ऐकलं, 10 कोकणी माणसांनी ऐकलं तर 10 ते 10 असे वाढत जातील. निदान जे काय आहे ते वाचू शकतो. तर सर हे आपण आपले सर्व क्षेत्रात आहे. आता तुम्ही जसं म्हणाला तसं राजकीय व्यक्तींचं म्हणजे बऱ्याच म्हणजे आजची जी पिढी कुठेतरी त्यांचा कल राजकारणाशी किंवा इतर अशा अनेक गोष्टी आहेत. तर सर आज ही जमिनी वाचल्या पाहिजे, आर्थिक नाणे आपल्या हातात राहिले पाहिजे, यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि कोकणी माणूस खरोखरच ज्या ज्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे त्या त्या क्षेत्रात म्हणजे जे नावारूपास आलेले ते कोकणी माणसांनी ज्या लाल मातीत जन्म झाला किंवा कर्मभूमी आहे त्यांनी खरोखरच कर्मभूमी म्हणण्यापेक्षा लाल भूमीत जे जन्मले यांचं खरोखरच कर्तव्य आहे. तर यावर तुम्ही कोकणी माणसास काय आव्हान कराल आणि काय सांगाल सर? नाही, बरोबर आहे. या गोष्टीविषयी आता मी माझ्या लेखनामधून सतत बोलत आलेलोच आहे. आपल्याकडे आपल्या समोर अशी काय मजबुरी आहे की आपल्याला आपल्या आईसारखी असलेली जमीन विकावी लागते किंवा कुठेतरी अशा प्रकारे आपल्या वाडवडिलांनी आतापर्यंत हे सगळं राखलं, सगळंच त्याच्यामध्ये जमिनी आल्या, सगळे आपली झाडं पेढं आली, आपलं डोंगर आले, नद्या आल्या, हे सगळं जे काही राखलं म्हणून आपण आज आहोत ना इथे. म्हणजे माझी एक आजी म्हणायची की आम्ही बीज राखला म्हणून तुमका मिळता, आणि खरंच आहे ते. म्हणजे एका अर्थाने ते बीज होतं आणि ते आपण नष्ट करतोय, आपल्या हाताने आपण हे सगळं नष्ट करायला लागलोय. तर तसं जर करायला नको असेल तर आपल्याला या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. एक म्हणजे काय होतंय की वेगवेगळ्या प्रकारचे जे असे प्रकल्प येत आहेत त्याच्याकरता जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे एकीकडे आता आपण जर बघितलं की एखादं समजा 5 स्टार हॉटेल उभारायचं असेल तर ते तुम्ही अशा पद्धतीने अशा ठिकाणी उभारा की जी माळरान भरड जमीन आहे किंवा ज्याचा फारसा उपयोग नाही त्या ठिकाणी करता येऊ शकेल ना. आता वाहतूक किंवा हे सगळं रस्ते वगैरे सगळं काही बांधता येऊ शकतं तिथपर्यंत जाण्यासाठी. जसं विमानतळासाठी वगैरे जागा घेतली आहे तशा प्रकारे करता येईल. पण ते समुद्र किनाऱ्यावर अमुक ठिकाणीच पाहिजे आहे. मग त्याच्यामध्ये आता लोकांच्या जमिनी जात असतील तर ते लोक विरोध करणारच ना. काही वेळा काय होतं की राजकीय दबाव एवढे असतात की लोकांना नाईलाजाने मग ते विकावं लागतं. नाहीतर मग त्यांना ते बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे होतं किंवा एखादा आता बारसू वगैरे त्या ठिकाणी जो औष्णिक याचा प्रकल्प आलेला आहे, त्याचा रिफायनरीचा वगैरे. तर तशा प्रकारचे काही प्रकल्प येतात. त्याच्याकरता शेतकऱ्यांकडून किंवा याच्याकडून कंपल्सरी जमिनी विकत द्या म्हणून त्यांच्यावर दबाव आणले जातात. लोक आंदोलनं किती वर्ष ठेवतील चालू? किती काळ करू शकतात? त्यांनाही काही मर्यादा असू शकतात आणि त्याच्यामुळे मग नाईलाजाने काही वेळा लोक जमिनी विकून मोकळे होतात. म्हणजे हा एक भाग झाला. दुसरीकडे कसं होतंय की लोकांमध्ये एक प्रकारची अशी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे की त्यांना आता कष्ट करायचे नाहीयेत. तर आता जे आहेत जमिनी वाडवडिलांनी ठेवलेल्या एवढ्या, तर काय करायच्या आहेत आपल्याला? असं म्हणून ते विकून टाकायच्या आणि मग त्याच्यातून जे काही पैसे येतील त्याच्यावर मजा करायची. पण आपल्याला हे कळत नाहीये की हे पैसे तुम्हाला किती काळ पुरणार आहेत? ह्याच्यामध्ये तुमच्या किती पुढे पिढ्या जाणार आहेत पुढे? म्हणजे जमीन ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला एकदा तुमच्या हातातून गेली की नंतर तुम्ही कितीही जरी म्हटलात तरी तुम्हाला ती पुन्हा परत तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला पण पैसे मोजावे लागतील. तोपर्यंत जमिनीचे भाव अव्वाच्या सव्वा झालेले असतील. पण आपली म्हणून जी भूमी आहे, तर ती अशा प्रकारे जसे आपण आपल्या आई किंवा आपल्या घरातल्या जशा पद्धतीने आपण बघतो, त्याच भावनेतून आपण या जमिनीकडे पण बघत असतो. आपण आईच म्हणतो ना. मग अशा पद्धतीने तिचं जसं आपण आईचं हे करतो, तशा प्रकारे मला वाटतं की रक्षण आपल्या भूमीचंच पण करायला पाहिजे आणि त्याच्याकरता काही वेगळ्या पद्धतीने विचार करा ना तुम्ही, की या जमिनीमधून मला माझ्या रोजगारासाठी काय करता येईल? मग त्या दृष्टिकोनातून समजा काही काळ एखादं तुम्ही शेती करू शकत नसाल, पण दुसरा कोणी शेती करणार असेल, तर त्याला देणं, त्याच्याशी करार करणं. जसे आता ते आणखी काही-काही लोकं येतात आणि शेतीसाठी म्हणून आपल्याकडचे डोंगर वगैरे घेतात. तर तसे केरळियन लोक वगैरे. तर तशा पद्धतीने काही करता येऊ शकेल का? याचा विचार करता येईल किंवा आणखी काही वेगळं त्याच्यामध्ये राहून आपल्याला करता येईल का? पण जमीन विकण्याच्या ऐवजी त्याला पर्यायी पद्धतीने आपल्याला अर्थव्यवस्था नव्हे उभा करता येईल का? हे जर बघितलं, तर मला वाटतं बऱ्याचशा काही गोष्टी होण्यासारख्या आहेत. पण आपल्याला झटपट श्रीमंत होण्याचे जे काही वेध लागलेले आहेत किंवा जी काही चंगळवादी प्रवृत्ती वाढत चालली आहे, तर तिला कुठेतरी आवार घातला पाहिजे, की आपला आणि पुढचा विचार केला पाहिजे, की माझं आता पैसे मिळतात, माझं मजा मारेन मी, पण माझ्या पुढच्या पिढ्यांचं काय? त्यांनी काय करायचं? ते शिवाय घालणार ना आपल्याला. मग अशा पद्धतीने मला असं वाटतं, की हा पुढचा थोडा विचार जर केला, तर कोकणी माणसाची अजूनही वेळ गेलेली नाहीये. खूप गोष्टी आपण करू शकतो. पण
पण मुख्य म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही म्हणताय तसं की जमीन टिकवणं म्हणजेच पर्यावरण टिकवणं, पर्यावरण टिकवणं म्हणजेच बरोबर. कोकण टिकवणं आणि कोकण टिकवणं म्हणजेच तुम्ही आम्ही सगळेजण जिवंत राहणं असं मला वाटतंय. तर ती गोष्ट खूप गरजेची आहे आज. हं. छान विश्लेषण आपण आणि खरोखरच प्रतिक्रिया येत आहेत. अभ्यासपूर्ण आणि बुद्धिसूद सर बोलतायत, माहिती देतायत. खरंच आहे आणि याचवर सर्व हे मुद्दे घेऊन घरातलं आता सध्या गरजत नाहीत, पण बाकीच्या गोष्टी आमच्या गर्जना चालूच आहेत. तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित घरातलं हे नाटक आहे. आता हं. जसं आपण आता म्हणाला खरोखरच त्याप्रमाणे या नाटकातून ह्या सगळ्या मुद्दे म्हणजे आज कोकण कसं वाचवायचं सगळ्या गोष्टी, समस्या, उपाय आणि आव्हान या हं. नाटकातून आम्ही दिलेलं आहे. आता त्यातून कोरोनामध्ये नाटक थांबलं. त्यातून ही चळवळ निर्माण केली. म्हणजे नाटक करता करता घरात ही चळवळ कोकणी माणसाने कोकणवासियासाठी सुरू केलेली ही चळवळ आहे. निस्वार्थीपणे ही चळवळ आहे आमची आणि ही चळवळ घराघरात पोहोचणं तितकंच गरजेचं आहे आणि ही चळवळ समजा घरातलं मध्ये न सामील होता पण प्रत्येक कोकणवासियांनी याचं मनावर घेऊन आज आवाज उठवणं, गर्जना करणं, गरजणं गरजेचं आहे. तर आपण या चळवळीविषयी काय सांगाल आणि कोकणवासियांनी चळवळीत सहभागी होण्यासाठी आपण कशा प्रकारे आव्हान कराल किंवा चळवळीत या सामील न होता हं. प्रत्येकाने आवाज उठवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. यावर आपण काय सांगाल आणि या चळवळीसाठी आपला हातभार कसा लागेल यावर काय सांगाल? नाही मगाचपासून मी म्हणतोय तेच, की प्रत्येकाने आपापलं जे काही क्षेत्र असेल, तर त्याचा हे घेऊन ना आपण ही सगळ्यांनी मिळून अशा पद्धतीने कोकण वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आता तुम्ही नाटकाच्या माध्यमातून प्रयत्न करताय, तर हे तुमचं नाटक चाललं पाहिजे. हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग या दृष्टिकोनातून मला असं वाटतं किंवा मी एकदा आवाहन करतो या माध्यमातून, की आपण आता अनेक जण आपापल्या गावामध्ये असे काही उपक्रम करत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. तर असं कुठेतरी या नाटकाचा प्रयोग आपल्या गावामध्ये आपल्याला करता येईल का? तर तुमची जी काही टीम असेल, तर त्या टीमला इथे जर त्यांनी जर बोलावलं, तर तुम्ही तो प्रयोग निश्चितपणे तिथे करू शकता. मग त्या माध्यमातून तुम्हाला काही पैसेही मिळू शकतात आणि त्याचबरोबर मुख्य हेतू काय आहे, की तुमचा जो काही साध्य आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे, जो संदेश द्यायचा आहे, मेसेज द्यायचा आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो, की जमिनी विकू नका, पर्यावरणाचं रक्षण करा, वाडवडिलांनी जे काही आपल्याला हे धन दिलेलं आहे, संचित दिलेलं आहे, ते सांभाळून ठेवा. काळ किती कठीण येतोय. हे जे काही तुम्ही सांगतात नाटकाच्या माध्यमातून, हे जास्तीत जास्त खेड्यापाड्यातल्या त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे आपण हे नुसतं लेख लिहून किंवा अशा प्रकारे मुलाखतीतून बोलून जेवढं होत नाही, तेवढं नाटकासारख्या माध्यमातून होतं. कारण नाटक हे अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि आपल्याकडे तर दशावतारांमुळे नाटकाची एक चांगली चळवळ निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की तुम्ही हे जे काही प्रयत्न करताय, ते जास्तीत जास्त लोकांनी त्याला जर हातभार लावला, तर हे नाटक जे तुम्ही म्हणताय, की कोरोनामुळे थोडंसं बंद पडल्यासारखं झालेलं आहे. तर ते आपण नव्याने पुन्हा चालू करू शकतो. ते पोहोचू शकतं लोकांपर्यंत आणि हे माध्यम जसं तुम्ही वापरताय, तर तशा पद्धतीने त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी सुद्धा काही लोक निर्माण होऊ शकतात ना. अनेक आपल्याकडचे तरुण असे आहेत, की ज्यांना काहीतरी करायचं असतं, पण त्यांना दिशा मिळत नाहीये. तर त्यांनाही असं वाटू शकतं, की अरे बाबा हो, आपल्याला काही प्रत्येक वेळी अशा प्रकारे याच्या विरोधात राजकारणी लोकांबरोबर भांडायला जायला नकोय, मोर्चे काढायला नकोय. तर आपण पण असं काहीतरी असं एखादं माध्यम घेऊन लोकांपर्यंत जाऊ शकतो ना. म्हणजे असं एखादं नाटक निर्माण केलं. बरोबर. नाटक पारावर केलं, आणखी 4 ठिकाणी केलं, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला जे हवंय ते सगळ्यांना सांगता येऊ शकतं. सरकारपर्यंत तो मेसेज पोहोचू शकतो. म्हणजे एकेकाळी सडक नाट्य किंवा पथनाट्य व्हायची. त्याच्यामधून सरकारच्या विरोधामध्ये बरोबर. किंवा सरकारला जे आपण सामान्य माणूस एरवी सांगू शकत नाही, ते तिथे अशा पद्धतीने सांगितलं जायचं किंवा जो काही आपल्याला मेसेज द्यायचा आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवला जायचा आणि अतिशय प्रभावी असं नाटक हे माध्यम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. म्हणजे ही मुलाखत बघतायत किंवा नंतर सुद्धा बघू शकतील, तर त्यांना मी सगळ्यांना आवाहन करतो, की अशा पद्धतीने हे नाटक तर पोहोचवाच, पण त्याचबरोबरीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काही प्रयत्न करा. तुम्ही सामील व्हा. आपण सगळ्यांनी काही आंदोलनं करण्याची, रस्त्यावर येण्याची गरज नाहीये. पण सांस्कृतिक अ, अ, एखादं माध्यम वापरून त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण आपल्या कोकणासाठी काहीतरी करू शकतो. तरच मला असं वाटतं, की आपण स्वतःला कोकणी म्हणवण्याच्या लायक करू किंवा भविष्यामध्ये जर आपलं काही वेगळं असं अस्तित्व कोकणी म्हणून जर टिकवायचं असेल, तर ही अशी सगळी माध्यमं उपलब्ध जी आपल्याला आहेत, ती सगळी माध्यमं वापरून आपला आपण हातभार लावला पाहिजे. हं.
तर तशाच पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊया, असं मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो, की तुम्ही खरोखरच अगदी नक्की. मनापासून हे काम करताय. म्हणजे मुलाखत हे आपलं एक निमित्त आहे, पण त्याच्याही पेक्षा सुद्धा आपल्याला जे काही सांगायचं आहे, तर ते आपल्या बरोबर. कोकणाविषयीच्या ओढीमुळे किंवा त्या आस्थेमुळे आपण हे इथे एकत्र आलेलो आहोत. तर हे आपण सगळ्यांनी मनावर घेऊया आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये, तर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. असं एक मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या कार्यासाठी आणि माझ्या परीने जे सुभाष काही होईल, निश्चितपणे मी तुम्हाला मदत करू शकेन. चालेल. सुभाष नाईक कवी आहेत नमाई ओळखत असाल. खूप सुंदर मार्गदर्शन केलंय सर. अशा अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. की सर आपला आवाज जवळजवळ मी 1994-95 ला लेक्चरला इंग्लिशचा लेक्चरला मी ऐकला होता. तो आज इतक्या कालावधीनंतर आपला आवाज होतो. मी आज धन्य झालो एक शिष्य म्हणून. आज माझी किती दिवसापासून इच्छा होती सरांना, हं. बांदेकर सरांना नाही बरोबर मुलाखतीला आपलं बोलणं आणणारच. होय. त्यात माझी आज पूर्ण झाली. वेळात वेळ काढून सर आपण इथे उपस्थित राहून उत्तमरित्या कोकणी माणसाला प्रभावित असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. परत एकदा नवीन वर्षाच्या आपणास आपल्या कुटुंबीय सर्वांना शुभेच्छा. आणि हो, आता निश्चित. आपण इथेच सगळ्यांना थांबतोय. तर माझ्याकडूनही सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना शुभेच्छा आणि भविष्यासाठी आपण या वर्षासाठी नव्हे तर पुढे येणाऱ्या काळासाठी आपण एक संकल्प करूया, की आपलं कोकण आपल्यालाच टिकवायचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला जर हे धन द्यायचं असेल, त्यांच्यापर्यंत न्यायचं असेल, तर निश्चितपणे आपण सगळ्यांनी संघटित होऊन प्रयत्न करूया. हा एक संकल्प या नक्कीच. निमित्ताने आपण करूया. धन्यवाद. नक्कीच. जसं सरांनी सांगितलं तसं संकल्प प्रत्येक कोकणी माणसाने आज माझं कोकण सरांचं एक वाक्य आज मला खूप आवडलं, की जर तुम्ही कोकण वाचवण्यासाठी योग्य म्हणजे वाचवण्यासाठी प्रयत्न करत नसाल, तर तुम्ही कोकणी माणूस नाही. मग कोकणी माणूस म्हणून आपल्याला आज हे पुढच्या पिढीचा विचार करून आम्ही कोकण वाचवण्यासाठी सर्वांनी कोकणी माणसाने एकत्र यायचं आहे. सरांनी सुद्धा आज हा संकल्प करणं गरजेचं आहे. प्रत्येक सहज जसे आता म्हणाले प्रत्येक कोकणी माणसाने संकल्प करणं गरजेचं आहे. तर आता इथे वेळ इथेच थांबतो. तर पुढील वेळी भेटू एकाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, शुभरात्री आणि काळजी घ्या. आरोग्य तुम्हाला सगळं सुखासमृद्धीचं लाभो अशी विनंती करतो आणि इथेच लाईव्ह संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. झाली ना end? हा.